कानाला सुन्न करणारी सर्वात मोठी धक्कादायक व दुःखद बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात. लँडिंग वेळी बारामतीत दुर्घटना. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान मुंबईहून पुन्हा बारामतीकडे येत असताना लँडिंग करताना हा अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी बारामतीला जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाची वार्ता मनाला सुन्न करणारी असून या विमान अपघातात डीजीसीएच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या सोबत विमान पायलट शांभवी पाठक सह 6 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. फार वाईट घटना घडली. हॅलो, फार वाईट घटना घडली. हो हो हो. उचलून घ्या. दादा संपले. हो 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 काढले. आता ॲम्ब्युलन्समध्ये चालला. बहुतेक बारामतीलाच नाही. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी कळताच रणधीर सावरकर यांनी केली हळहळ व्यक्त. म्हणजे बोलण्यासारखंच काही नाही राहिलं. अतिशय कणखर नेतृत्व, विकासाला चालना देणारं, प्रशासनावर जबरदस्त कमांड असणारं नेतृत्व होतं. आणि काम करत असताना पक्ष जात हे न पाहता कामाचं मेरिट पाहणार नेतृत्व होतं. आणि भारतीय जनता पक्ष अजितदादांची युती झाल्यानंतर आमचे खूप जवळचे संबंध आले. मी प्रतोद असल्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात रोजच भेट व्हायची. रोजच काहीतरी तांत्रिक विषयावर सभागृह कसं चाललं पाहिजे याविषयी आमची चर्चाही व्हायची. मात्र महाराष्ट्र आज एक लोकनेत्याला हरून बसला हे तेवढं सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर या महाराष्ट्रात राहणाऱ्या 13 कोटी लोकांमध्ये हळहळ आहे.